सध्या अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात अगदी टोकाला असणाऱ्या दानेवाडी गावचे नाव मोठे चर्चेत आहे. ते म्हणजे एका भयानक खुनामुळे. या प्रकरणामुळे दानेवाडी गावात अनेक अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी मंत्री, आमदार, खासदारांनी व हजारो लोकांनी या गावाला भेटी दिल्यात. या रस्त्याने गत आठवड्यात हजारो वाहने गेली. मात्र या रस्त्याने जाताना अनेकांनी रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. हा रस्ता शिरूर तालुक्यातील गोलेगावमधून जात आहे. परंतु गोलेगावच्या पेट्रोल पंपापासून ते गोलेगाव व पंचक्रोशीतील आराध्य दैवत म्हणून असणाऱ्या कृष्णामाई मंदिरापर्यंत या रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या दानेवाडी व पुढील गावांकडे जाणाऱ्या लोकांच्या तीव्र भावना आहेत. श्रीगोंदा हद्दीत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रयत्नातून त्यांच्या हद्दीत कृष्णामाई मंदिरापासून पुढे रस्ता झालाय. मात्र शिरूरच्या हद्दीतील राहिल्याने शिरूर हवेलीचे नूतन आमदार माऊली आबा कटके यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे गोलेगावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितलंय. मात्र येत्या पावसाळ्याआधी हा रस्ता व्हावा अशी अपेक्षा जनतेची आहे. या रस्त्याची वस्तुस्थिती दाखवत या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूयात. काय सांगाल, या रस्त्याची अवस्था कशी आहे? तुम्ही वाहन चालक म्हणून काय सांगाल? रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. त्याच्यामुळे गाडीला कंटिन्यू मेंटेनन्स येत राहतो. कधीपासून नाही हा रस्ता खराब आहे? रस्ता हा कायमच खराब आहे साहेब, पहिल्यापासून. हा कोणती हद्द येते? ही हद्द शिरूर तालुक्याची. शिरूर तालुक्याची हद्द आहे. रस्ता तुम्ही काय सांगाल? रस्ता व्हायला पाहिजे. रस्त्याचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. चढ उतार कमी करून, मागचं मटेरियल पुढं करून व्यवस्थित काम करून घ्यायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी प्रवासी म्हणून ह्या रस्त्याची अवस्था काय सांगाल, कशी आहे? ह्या रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे. टू व्हीलर चालवायचं म्हटलं तरी भरपूर खड्डे आहेत. आणि आत्ता तरी थोडी गाडी चालवते ती, पण ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस भरपूर वेळेस गाडी स्लिप होती. हे समोर मंदिर कोणतं आहे? हे समोरचं मंदिर कृष्ण आहे. कृष्णाच कोणत्या हद्दीमध्ये येते ते? गोलेगाव. गोलेगावच्या. म्हणजे ह्या ओढ्यापर्यंत गोलेगावची शिरूरची हद्द आहे. हो. आणि पुढची श्रीगोंद्याची. हा, पुढे श्रीगोंद्याचा रस्ता आहे का? श्रीगोंद्याचा रस्ता आलाय आता तिकडून होत. आता झालंय. हा, आता राहिलाय कोणता? आता राहिलाय हा पुणे जिल्हा हद्दीतला राहिलाय. काय सांगाल तुम्ही रस्त्याबद्दल? सांगा, व्हायला पाहिजे. रस्ता व्हायला पाहिजे. रस्त्याची भरपूर गरज आहे. कारण ज्यावेळेस प्रवास करताय त्यावेळेस नवीन जर ड्रायव्हर असेल तर नवीन ड्रायव्हर भरपूर वेळा नाही का गाडी स्लिप होती, पडतात. आता आम्हाला सवय लागली त्यामुळे आम्हाला काय नाही वाटत. तुम्ही इथले स्थानिक रहिवासी का? स्थानिक रहिवासी आहे. हा जो रस्ता आहे शिरूर हद्दीतला, तुम्ही वाहन चालक म्हणून काय म्हणताल, कसा रस्ता आहे? आता ह्या रस्त्याने बैलगाडी सुद्धा येणार नाही असा हा रस्ता आहे. आम्ही आमचे कशा गाड्या चालवतो आमच्या जीवाला माहिती त्या गाड्या चालवायच्या. श्रीगोंदा तालुक्यात मात्र रस्ते चांगले आहेत. आणि श्रीगोंदा तालुक्यात कदाचित जरा आता बरा झालाय. डांबरीकरण, मुरमीकरण आतापर्यंत तो पण रस्ता खराब. आतापर्यंत तो पण त्याची अवस्था अशीच बिकट होती. आजही या शेतकऱ्यांची हाल होतात या रस्त्याने. आमचे पण ह्या रस्त्याने खूप हाल. आता आपले मित्र, तुमचे मित्रच माऊली कटके हे आमदार आहेत. काय सांगाल तुम्ही आमदारांना? आमदारांनी स्वतः जागेवर येऊन रस्त्याची पाहणी करून रस्त्याचं काम करण्याची सर्व लोकांसंग संवाद साधून भूमिका घेतली पाहिजे. मी उत्तम शिंदे, माजी संचालक उघडी सहकारी साखर कारखाना. आणि आमच्या श्रीगोंदा तालुक्यात फार दिवस असं म्हणजे रखडलेलं काम होतं, परंतु ते आता पूर्ण झाले. पण आता हे गोलेगाव शिरूर तालुक्याचे एकदम नजीक असून कृष्णामाई इथं एक आमच्या सर्व इथल्या एक 10-20 गावामधलं एक देवीचं मंदिर असं प्रसिद्ध मंदिर आहे. आणि ह्या मंदिराला येणारे हजारो भाविक आहेत. परंतु आम्ही सर्वांना विनंती करतो आहे शिरूर तालुक्यावाल्यांना की पर्यटन म्हणून या देवीचा रस्ता देवीपर्यंत पूर्ण करावा अशी आमची. साधारणपणे गोलेगावच्या त्या डांबरापासून किती लांब किलोमीटर अंतर? साधारण तरी 1 किलोमीटरच्या आतमधला खेळ आहे. फक्त 1 किलोमीटर. 2 किलोमीटर पण 2 नाही, 1 किलोमीटर रस्ता आहे. आणि हा शिरूरच्या लोकांनी याचा पुढाकार घेऊन ह्या आईच्या मंदिरासाठी किंवा या आईला येण्याच्या लोकांच्या भाविकांच्या गरजा बघून पूर्ण करावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बरं, तुम्हाला आता ह्या रस्त्यात जावं लागतं. तुम्ही श्रीगोंदा तालुक्यात दानेवाडीचे आहेत, पण ह्याच रस्त्याने तुम्हाला दळणवळण करावं लागतं. तुमचं दळणवळणाची सुविधा होती का डॉक्टरची? म्हणजे पेशंट जर न्यायचे असेल तर बाबा काय पेशंटचे कसे हाल होतात तिथं? नाही, लय हाल होते ना. लय मांदळ जाण्याची सोय नाही. म्हणजे पान काळात तर लय बेकार खराब पाणी. तुमचं गाव आणि नाव? दानेवाडी. नाव? नानाभाऊ जाधव. हा रस्ता पाहतोय आपण.
हे शिरूर तालुक्याची हद्द आहे. हे पाठीमाग पाहतो आपण, हे कृष्णाबाईचं मंदिर आहे आणि अतिशय दयनीय अवस्था या शिरूर तालुक्यातल्या रस्त्याची आहे. आपण पाहू शकतो इतके वर्ष आलं, इतके आमदार झाले या ठिकाणी, मात्र त्यांना या ठिकाणी हे रस्ता करता आला नाही. गोलेगावच्या हद्दीमध्ये असणारं हे कृष्णाबाईचं मंदिर आहे, नदीच्या काठी आहे. परंतु प्रश्न पडला आहे की इथून पुढं गेलं तर लगेच काही 100 मीटर अंतरावरती ओढ्याच्या तिथं एक चांगला रस्ता, डांबरी रस्ता श्रीगोंद्यांच्या आमदारांकडून करण्यात आला आहे. बबनदादा पाचपुते यांनी, माजी मंत्री जे होते, त्यांनी पाठपुरावा करून, मात्र एवढा मोठा पुणे जिल्हा आणि एवढं सगळं असताना हा रस्ता मात्र आज जागा आहे 2025 साल आहे, ह्या अशाच अवस्थेत आहे. साधारणपणे इथून गोलेगाव या रस्त्याने आपण पाहिलं तर समोर जे दिसतंय ते 2-2.5 किलोमीटर अंतराचं हे असेल. तर एवढा रस्ता आत्तापर्यंत ह्या माजी आमदारांना करता आलेलं नाही. हे दुर्दैव आहे खरं तर. आता विद्यमान आमदार माऊली कटके यांना ह्या गावाने मोठी साथ दिली, तर नेमकं कसं आता होतं आहे, खरंच करतात का रस्ता, हे पाहणं गरजेचं आहे.